नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री योगेश जाधव, संचालक वायजेस विजन अकॅडमी मुनावळे। आज आपण कालच्या झालेला जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेचा पेपर कसा होता या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय। अनेक लोकांच्या मनात, अनेक शिक्षकांच्या मनात, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न होता की कालचा पेपर नक्की होता कसा। आता याचं विश्लेषण हा फक्त तो सब्जेक्ट, तो नवोदय विद्यालय या निवड परीक्षेचा अभ्यासक्रम घेणारा शिक्षक सांगू शकतो, कारण ते ह्या अभ्यासात सातत्यपणे असतात। तर मला विचारण्यात आलेला जो प्रश्न होता तो आहे फायनल पेपर कसा होता। तर माझं वैयक्तिक मत काय आहे, हा पेपर कसा होता याचं विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा। तुमच्या मनात हा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला शेवटपर्यंत मिळून जाईल। तर मग सोपा होता, मध्यम होता की अवघड होता याची उत्तर आपण काय करूया, शोधूयात। चला आता पेपर जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा 2024 पेपर कसा होता, सोपा होता, अवघड होता का मध्यम कठीण होता, तो आपण पाहूया। तर यामध्ये आपण ह्यात असणारे जे विषय आहेत, खंड 1 मध्ये मानसिक क्षमता परीक्षण, खंड 2 मध्ये अंकगणित परीक्षण आणि खंड 3 मध्ये भाषा परीक्षण, असे 3 सब्जेक्ट आहेत। त्या तिन्ही सब्जेक्ट मध्ये कशा पद्धतीनं काय धातणीचे प्रश्न विचारले होते ते आपण पाहूयात। तर खंड 1 मध्ये, खंड जो 1 आहे मानसिक क्षमता परीक्षण, आता मानसिक क्षमता परीक्षण या विषयामध्ये एकूण 40 प्रश्न असतात, लक्षात घ्या, मुलांनी सोडवलेले आहेत। तर या विषयामध्ये सोपा भाग आणि या ठिकाणी मध्यम म्हणता येणार नाही, पण मध्यमलाच आपण दुसऱ्या ह्याच्यात अवघड अशा एकाच मुद्द्यात त्या दोघांना टाकूयात। कारण ह्यात एकतर सोपा नाहीतर एकतर मध्यम, नाहीतर सोपा नाहीतर अवघड, असं एवढे प्रश्न सोपे होते, एवढे प्रश्न अवघड होते, एवढे प्रश्न मध्यम काठीण्य होते, असं काही नाही, एकतर सोपा नाहीतर एकतर अवघड। आता बघा, मग ह्यात सोप्या प्रमाणाचे प्रश्न किती होते, तर 39 प्रश्न जे होते ते सोप्या धाटणीचे होते, लक्षात घ्या। मग याचा पर्सेंटेज जर काढला आपण तर ते 97% प्रश्न हे काय होते, सोप्या काठणीचे होते। आता मग अवघड किती राहिले, तर ह्यातला 40 पैकी 39 प्रश्न सोपे असतील तर एकच प्रश्न तुम्हाला काय वाटतोय अवघड किंवा मध्यम काठिण्यमध्ये वाटू शकतो, तर त्याचा असणार आहे 2.5% फक्त प्रश्न अवघड किंवा मध्यम असू शकतो। नंतर खंड 2 आहे अंकगणित परीक्षण, या विषयामध्ये एकूण 20 प्रश्न असतात आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हाच असतो, ह्याच्यावर सगळं मेरिट ठरलेलं असतं। याच्यामध्ये जवळजवळ 18 प्रश्न हे सोपे होते, लक्षात घ्या। म्हणून सर अनेकांना वाटलं पेपर अवघड होता, नाही बाळांनो, दरवर्षीप्रमाणे या वर्षी पेपर अतिशय सोपा होता। पण तरी पण 18 प्रश्न धरलेले सोप्या काठिण्य पातळीचे, मी पेपर पूर्ण सोपा होता पण तरी 18 प्रश्न सोपे आहेत। म्हणजे टक्केवारी जर पाहिली तर 90% प्रश्न हा काय होते, हे सोप्या काठिण्य पातळीचे होते। म्हणजे 20तले 18 सोपे होते, तर किती राहिले, 2 प्रश्न फक्त अवघड किंवा मध्यम काठिण्य पातळीचे होते। म्हणजे 10% भाग हा काय होता, अवघड होता असं म्हणू आपण। पुन्हा तिसरा जो खंड आहे, खंड 3 जो आहे तो खंड आहे भाषा परीक्षण। आता भाषा परीक्षणामध्ये पण किती प्रश्न असतात, तर 20 प्रश्न असतात आणि या 20 प्रश्नापैकी यातही तुम्हाला 18 प्रश्न हे सोप्या काठिण्य पातळीचे होते, सोपे होते, अतिशय सोपे होते। दरवर्षीपेक्षा या वर्षी प्रश्न सोपे होते। दोन्ही प्रश्न अवघड नाहीत, पण काही अंशी मुलं गडबडलेले आहेत। तर 18 प्रश्न म्हणजे पुन्हा 90% भाग हा सोपा आहे आणि
18 म्हणजे 2 प्रश्न राहिले, 2 प्रश्न हे मध्यम किंवा अवघड काठिण्य पातळीचे होते, म्हणजे 10% भाग काय होता, अवघड आहे म्हणूया. आता एकूण जर आपण पाहिलं तर या प्रश्नपत्रिकेत एकूण प्रश्न असतात 80 प्रश्न असतात एकूण. तर एकूण 80 प्रश्नापैकी तर या ठिकाणी 75 प्रश्न हे कसे होते, सोपे होते. म्हणजेच जवळजवळ हे जर 75 प्रश्न तर तुमचे बरोबर आले तर तुम्हाला 93.75 गुण तुम्हाला मिळू शकतात, लक्षात घ्या. आणि हे गुण आता आपण जर काढलं तर, आणि 5 प्रश्न अवघड होते, चुकले म्हणतो आपण. चला, हे अवघड म्हणजे काय, तर चुकलेल्या संख्या सांगितल्या, लक्षात घ्या. चुकलेले की मुलांचे चुकले असतील, लक्षात घ्या. की बुद्धिमत्ता जास्तीत जास्त एकच प्रश्न मुलांना चुकला असेल, गणितामध्ये फक्त 2च प्रश्न जास्त चुकले असतील, आणि भाषेमध्ये 2 प्रश्न जास्त चुकले असतील. म्हणजे 5 प्रश्न चुकलेले असणार आहेत, आणि त्यामध्ये तुमची मार्क्स जाणार आहेत ते किती, 6.25 गुण तुमचे जातील. तुम्हाला एवढे गुण पडतील. आजच्या पेपरमध्ये सरासरी जर विचार केला, जर 90%च्या वर जर जवळ 95%च्या घरात जर तुम्हाला मार्क्स मिळत असतील तर लक्षात ठेवा की हा पेपर कसा आहे, तर माझ्या मते हा पेपर कसा आहे, तर तो सोपाच आहे, लक्षात घ्या. दरवर्षी आतापर्यंत कोरोनाच्या काळानंतरचा म्हणजे 2021, 2022, 2023 आणि 2024 या 4 सालच्या पेपर जर तुलना केली तर या 3 वर्षापेक्षा या वर्षाचा पेपर हा सोपा आहे. आणि जर सोपा असेल तर तितक्या चुकाही मुलांच्या होत असतात, लक्षात घ्या. जेवढा पेपर सोपा तेवढ्या चुका जास्त. कारण अवघड पेपर हा काय होतो, जर पेपर अवघड असेल, एखादा प्रश्न अवघड असेल तर तो प्रश्न मुलं अतिशय शिस्तीत, सावकाश आणि विचारपूर्वक सोडवतात, लक्षात घ्या. म्हणजे गुण पडण्याचे चान्सेस जास्त असतात. पण सोपा म्हणलं की चुका होण्याचे प्रमाण जास्त. म्हणून मी तुम्हाला जास्तीत जास्त 5 चुका यामध्ये 4 ते 5, आता हे माझं सरासरी सांगतोय तुम्हाला की अशा पद्धतीनं पेपर असू शकतो. सोपा पेपर आहे आणि अवघड पेपर हा नाही, लक्षात घ्या. आपण धरले अवघड मध्ये प्रश्न पकडलेत, हे अवघड नसून हे चुकांची संख्या आपण त्या ठिकाणी धरलेली आहे. आणि 2021, 22, 23 च्या मानानं 2024चा पेपर आणि अभ्यासक्रम पण बदललेला आहे. अवघड काठिण्यपद्धतीचे प्रश्न या ठिकाणी कमी केलेले आहेत, सोप्या धाटणीचे प्रश्न या ठिकाणी जास्त टाकलेले आहेत, आणि सोपं आपण जास्त सराव करून घेतो, मुलं जास्त तयारी करतात, आणि काय होतं, अवघड प्रश्न सोडवल्यामुळे सोप्या प्रश्नावर दुर्लक्ष होतं, आणि या ठिकाणी काय होतंय, मुलांचं मेरिट कमी जातंय. तर सरासरी सांगतो तुम्हाला, आता माझ्याकडनं काढायचा झाला तर 93.25 किंवा 1 मिनिट 93.75 किंवा 95, लक्षात घ्या. सॉरी 25 म्हणलं होतं तुम्ही आता. 93.75 किंवा 95 मार्कापर्यंत सरासरी मेरिट तुमचं जाऊ शकतो. आता खऱ्या अर्थानं मेरिट किती लागेल तुमचं, SC, ST, जनरल आणि OBC मध्ये किती मार्क्स पडणार आहेत, अर्बनला कसे आहेत आणि रुरलला कसे आहेत, म्हणजे शहरी आणि ग्रामीण मेरिट कसं राहील याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच घेऊन येईन. 100% तुम्हाला पेपर कसा होता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळाले असेल. तरी काही मनात शंका असेल तर तुम्ही माझ्या 7972684721 या क्रमांकावर तुम्ही काय करू शकता, संपर्क साधू शकता. आजपासून आपल्या अकॅडमीमध्ये निवासी आता पेपर झालेला आहे नवोदयचा, आता निवासी पद्धतीनं मिशन स्कॉलरशिप ही बॅच चालू होते, लक्षात घ्या. महिना आहे, या महिन्यामध्ये तुमचा पाल्य जर चांगल्या गुणानं मार्क्स मिळत असतील आणि त्याचा थोड्या मार्कापायी तो जर जिल्हा गुणवत्ता लागू शकत नसेल तर तुम्ही नक्कीच आपल्या वायजेस विजन या अकॅडमीला भेट देऊ शकता आणि तुमच्या मुलाची तयारी करून घेऊ शकता. आपल्या अकॅडमीतील काल सांगितलं 15 फक्त 5वीचे विद्यार्थी आहेत,
15 विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थ्यांचा स्कोर 96.6 विद्यार्थ्यांचा स्कोर हा काय 96.25च्या वर आहे. त्यातले 3 विद्यार्थी आहेत 98.75 गुण 98.75 गुण मिळवणारे. एकूण आपल्याकडं 3 विद्यार्थी आहेत, म्हणजे या 3 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आत्ताच झालेलं आहे. फक्त अजून त्यात खालोखाल एक विद्यार्थी 97 आणि दोन विद्यार्थी 96.25 वर आहेत. अजून 2-3 विद्यार्थी 95च्या खाली आहेत, पण त्यांच्या उद्या आता मी कट ऑफ मार्क्स पडल्यानंतर त्याही पालकांची त्यांना उत्तर मिळून जातील. तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत बाय बाय, गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर, जय शिवराय आणि जय श्रीराम.